विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मिनिटांनी 4 मंत्री आले, हे जे काही महायुतीतले मंत्री आहेत ते आले आणि त्यांनी तिथं GR दिला। तर मुंबई हायकोर्टाने तो आंदोलनच बेकायदेशीर ठरवलं होतं, तर त्या कोर्टाचा अवमान करून तिथं येऊन GR देणारी त्यांच्यावरती कोर्टाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत आहे। त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे, तर मुंबई हायकोर्टाने ते आंदोलनच बेकायदेशीर ठरवलेलं आहे। मग GR आणून कुठलं देत आहे, देणार कुठला आणता? तर हे दुसऱ्याच्या ताटात येऊन काहीच काय बरोबर नाही। 2006ला कोल्हे विरुद्ध महाराष्ट्र सरकार रिट पिटिशन होती, त्याच्यामध्ये हायकोर्टाने निकाल दिला की सरसकट मराठ्यांना कोणती म्हणता येणार नाही। सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे आणि मग तुम्ही गॅजेटियरच्या आधारे काहीतरी काढून या ब्राह्मणांमध्ये भांडण लावण्याचं काम जे काय सरकारने आंदोलनादरम्यान खरं तर महाराष्ट्रातला 18 समाज हा अतिशय सलोख्याने राहतोय, शांततेत राहतोय, परंतु याची सामाजिक घडी विस्कटवण्याचं काम जरांगेच्या एका वाक्याने केलं आणि त्यांच्या एका वाक्यानेच नाही तर अनेक वाक्यांनी केलं। त्यांनी धनगर समाजाला शिव्या देऊन अर्वाच्य भाषेत त्या पद्धतीने अरेरावी केली आणि त्याबद्दल कसली माफी मागितली नाही। समाजाचे खरं तर अत्यंत उद्वेग आज महाराष्ट्रात तयार आहे आणि आजचा मोर्चा धनगर समाज स्वतः काढायचा नियोजित करत होता, परंतु 18 पगड जाती धर्मातली लोक आली आणि त्यांनी म्हटलं जसं तुम्हाला आज बोललं तर उद्या आमची अवस्था काय करून ठेवतील, म्हणून 18 पगड जातीतला समाज आज तमाम ओबीसी आणि बहुजन SC ST OBC भटके विमुक्त सर्व एकत्र एकवटलेले आहेत आणि आजचा मोर्चा हा विराट पारंपरिक पेशात मोर्चा आहे। खरं तर ज्या काठीची भाषा जरांगेने केली ती काठी आमचं शस्त्र चालत आहे, आम्ही हे चालत वापरतो, तर त्याच्या काठीला उत्तर कशाने द्यायचं हे रस्त्यावर हे हजारोंचा संख्येनं मॉब जो तयार झालेला आहे। तमाम महाराष्ट्रातला हा बहुजन समाज ओबीसी समाज जरांगेच्या त्या काठीला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आजपासून सगळ्यांना विनंती आहे की आपण टीव्हीच्या लाईनमध्ये चालणार आहोत। यासोबतच तेज पृथ्वी ग्रुपच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष माननीय अनिताताई खरात या इंदापूरमध्ये मोर्चात सामील झालेले आहेत। अनिताताई, या मोर्चाची पुढची येणारी दिशा व आजचा मोर्चा कसा आहे? आजचा मोर्चा आज आम्ही ओबीसी समाज पूर्ण एकत्र आलेलो आहे आणि पुढची दिशा आमच्या ओबीसी नेते मुंबई साहेब तसंच लक्ष्मण हाके साहेब पडळकर साहेब यांच्या सगळ्यांच्या निर्णयाने आम्ही एकत्र तो विषय ठरवू। पण आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहे की आज आम्ही तो परवा जो GR काढलेला आहे तो आज खूप अन्यायकारक आणि आमच्या मुलांच्या हातचा घास तुम्ही जर पळवून घेत असाल, एक तर आमचा ताट अर्धा आहे आणि आमचं ताट अर्धा असताना तुम्ही झुंडशाहीच्या जोरावर जर डिस्काउंट देत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।